नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. आणि आज माझ्या स्वतःचा प्रवास व्लॉगचा दिवस 4था आहे. आणि त्या मी आता उठले आहे आणि मस्तपैकी स्वतःला असं काम करते आहे मी, थोडं रिफ्रेशमेंटसाठी. आणि बघूया आजचा दिवस आपला कसा जातो आहे, माहिती नाही कसा जाणार आहे, पण स्टे ट्यून. आणि आज आहे संडे आणि आज संडेचा प्लॅन माझा काहीच डिसाईड नाही आहे. सो मी आता उठली आहे, फ्रेश होईल असं मी आज रात्री तेल लावून झोपलेले म्हणून मी अशी दिसते. सो आता उठली आहे, आता सगळं कचरा वगैरे घरातून काढेल, आधी करेल, त्याच्यानंतर मग आपण फ्रेश होणार. मग नंतर मी ठरवेल की कुठे जायचं आहे कुठे नाही. आणि माझं सतत अजून डिसाईड नाही आहे, पण बघू जसं पण दिवस जातो एक्सेप्ट करायलाच लागतो. थोडं चेंजेस करेल मी माझ्या डेली रुटीनमध्ये, थोडं म्हणजे संडेच्या रुटीनमध्ये की थोडं स्वतःसाठी टाईम आपण काढूया. आणि असंच माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि पुढे बघा मी काय करते. भेटूया नंतर. म्हणजे मी आता नंतरला व्हॉइसवर नाही करणार आहे, जितकं पॉसिबल होईल तितकं मी असं व्हिडिओमध्ये बोलायचा प्रयत्न करेन. कारण की म्हणजे मी डायरेक्ट ऑन कॅमेरा बोलायला, पण ठीक आहे सवय होईल आपल्याला. सो मी आतापासून ठरवलं आहे की मी सीधा असं त्याच्यावरतीच बोलेल, कारण की माझ्याकडे माईक पण नाही आहे, सो प्रॉपर व्हॉइस पण नाही आहे. आता घरी आहे तर येईल तुम्हाला, पण नंतर मी बाहेर वगैरे गेले तर मे बी येऊ शकतो नाही येऊ शकतो, म्हणून मी नंतरला व्हॉइसवर करते. पण मी ट्राय करते की मी जितकी अरे कहना क्या चाहते हो? जितकं जास्त लाऊड बोलू शकते तितकं लाऊड बोलेल. ठीक आहे, सो कंटिन्यू राहा. सो मी आता माझं झालं आहे सगळं, म्हणजे फ्रेश वगैरे होऊन झालं आहे, आधीपासून झालं आहे, कचरा पण झालं आहे, सगळं करून झालं आहे. तर आता मी मगाशीच ऑर्डर केलं होतं लॅक्टो काहीतरी आहे सिरम शेट मास्क. सो हा आहे. सो आता आपण थोबाडाला लावायचं आहे, थोडा स्किन केअर करायचं आहे. बघूया आता माझं थोबाड बघा आणि नंतर माझं थोबाड बघा. हे मला लावता येत नाही, कसं लावतात. बापरे, मी असलं काही कधी करत नाही, मी जे आहे तसंच राहते. आणि तोंडाला जास्त काही लावत पण नाही, मी माझ्या तोंडाला जास्त काही लावत पण नाही, तरी मला आवडतच नाही एवढं काय स्किन बिन केअर करायचं, मी नाही करत ते सगळं. सो आज संडे होता म्हणजे काहीतरी करूया. आणि हे असं काहीतरी आहे बाबा, कसं खोलायचं भूत. सो हे असंच काहीतरी लावतात, असंच. बरोबर लावलं. आता किती वेळ ठेवायचं? हे असंच होतं ना, त्याला माहिती नाही कसं होतं. बरं दे, असं काहीतरी करू. हे नाका जात आहे. ह्याच्यातून ते किती कळत आहे ते. सो बघूया किती वेळ ठेवायचा आहे. काय लिहिलं आहे, काय काय लिहिलं आहे इंग्लिशमध्ये, आपल्याला काही येत नाही इंग्लिश. आणि बूस्ट स्किन हे तोंडात का चाललं आहे. मी वाट लावणार आहे याच्या. मिनरल ऑइल फ्री, सल्फेट फ्री, पॅराबेन फ्री, डर्मेटॉलॉजिक टेस्टेड आहे हे. आणि 15 मिनिटासाठी ठेवायचं. काय 15 मिनिटं काय होतं, पण हे लावलंय चुकीच्या पद्धतीने. पण इकडे का नाही लावायचं हे, असं असं कुठं मास आहे, असं काय आहे. ठीक आहे, मी तोंडात चालू यार. पंधरा मिनिटं आराम करूया. सो आज संडे होता, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं मी काय काय करत होती. आणि आता वाजली असतील 4 साडेचार. आणि आता फ्रेश वगैरे होऊन आले. आणि संडे होता, तुम्ही ऑइल लावलं होतं काल. सो आणि हे मी आता स्ट्रिक्सचा शाईन हेअर सिरम मागवलं आहे. सो बघूया, आयुष्य तर नीट नाही चालत, निदान केस तरी नीट होऊ दे. ते लावते ना आता. हे पण झेंडा आहे, ते पण नाही येत आहे. म्हणजे कोणालाच माझ्याकडे यायचं ना, यायचं आलं. सॉरी. कारण माझे केस गळत आहेत, तुम्ही बघू शकता. माहिती दिसणार तुम्हाला, मला दिसतं काय खाली, मी दाखवते नंतर. केस ऑलरेडी खूप सारे गळून झाले अभाव घातला की जे केस असतात ते खूप गळतात, कारण स्ट्रेसमुळे गळतात. तसं मी बोलली, मला हे मेकअप हेअरवेअर मला काहीच कळत नाही, कारण की मी लवकर माझ्या केसांना पण काय लावत नाही आणि तोंडाला पण मी काहीच नाही लावत आहे, म्हणून मला नाही समजत. म्हणून मला जसं येईल तसं मी लावते.
आणि आता मी 4:30 ना, मला जायचं होतं मूवीला, पण मूवीला नाही जाऊ शकत आहे कारण की माझ्या मम्मीची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरकडे, म्हणजे दाताच्या डॉक्टरकडे. तिचा 4-5 दिवसापासून खूप दात दुखतोय. सो मी आता तिला 6:45ला नेणार आहे डॉक्टरकडे. अपॉइंटमेंट काढले मी आणि तिला नेलं तर मग माझं पण मी दाखवू देईल. माझ्या दातांचा शेप खूप बिघडला आहे कारण की माझ्या दोन्ही पण जे दाढ आहेत ना त्यांनी काढलेला होता कारण की केलेला होता खूप आधी. सो आता माझ्या दातांचा पूर्ण शेप बिघडला आहे. तर त्याचं पण काय होऊ शकतं आपण डॉक्टरांना विचारूया. जर कमीमध्ये असेल तर मी करेल आणि जास्तमध्ये असेल तरी पण मी करेल, पण थोडा टाईम घेईन, थोडा पैसा वगैरे कमवेल त्याच्यानंतर करेल. सो असा आपला दिवस चाललेला आहे. तर आता मी परत एकदा चहा घेणार आहे. सो भेटूया नंतरला. बाय. नंतरला मला एकदम छातीमध्ये आणि पाठीमध्ये माझ्या असं कळा मारत होत्या. म्हणजे मला थोडासा हेल्थ इश्यू आहेच. म्हणजे मला असं क्रॅम्प्स येतात कधी कधी असं चेस्टमध्ये आणि बॅकमध्ये, आणि माझा नेकचा नसचा पण प्रॉब्लेम झाला आहे. सो त्याच्यामुळे मला असं होत राहतं मध्ये मध्ये, म्हणून मी ते तोंड बनवते आणि मम्मी बोलते डॉक्टरकडे चल. म्हटलं राहू दे. मी चालले माझ्या मम्मीला डॉक्टरकडे घेऊन, जसं मी मगाशी बोलले डेंटिस्ट. हां, डॉक्टर म्हणजे डेंटिस्टकडे घेऊन, डॉक्टर झालं ना. सो त्याच्याकडे घेऊन चालले. तिचा दात खूप 4-5 दिवसापासून दुखतोय. सो आता चला. मी इथे आली होती डॉक्टरकडे आता, पण अपॉइंटमेंट माझी 6:45ची होती, पण आम्ही थोडं लेट गेलेलो होतो. ऑलरेडी तिथे पेशंट्स बसलेले, तर थोडा उशीर झाला. पण मला सांगितलं तिने की काय करायचं आहे काय नाही. मम्मीचा पण दात काढायचा आणि माझं जे शेप आहे त्याच्याबद्दल पण ती बोलली. म्हणजे माझं इथे दाढ काढलेली त्याच्यामुळे गॅप आहे. सो ते सगळं फील करायचं काय वगैरेचं सगळं त्याने एक्सप्लेन केलं आहे. सो आपण करू लवकरच. आणि आता तिकडून मी निघाले आहे मार्केटमध्ये. सो मार्केटमध्ये बघू शकता इथे केवढी रश होती, बिकॉज आज संडे होता आणि इलेक्शनचं पण चालू आहे. सो जे पण उमेदवार उभे राहिले त्यांचे सगळ्या रॅली वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे इतका रश झालेला होता मार्केटमध्ये. आणि मला जीन्स वगैरे घ्यायची होती म्हणून मी गेली. आणि आपला पुरीला माहिती आहे काही ना काहीतरी आवडतंच, त्याच्यासाठी आम्ही गेलो. आणि नंतरला गेलो मग चायनीज वडापाव वगैरे खायला. मम्मीने पाणीपुरी खाल्ली, मी चायनीज वडापाव खाल्ला आणि मग निघालो आम्ही आता घरी जायला. सो हे काय, निघालो आहे आता घरी जायला. घरी जाते आणि मग तुम्हाला माझा आउटफिट वगैरे मी दाखवते. ठीक आहे, बाय. हा लुक म्हणजे लोकांचं कसं होतं ना, लोकांचं म्हणजे वयाचं वय वाढत जातं. पोरींचं पण जसं वय वाढत जातं तसं म्हणजे साईज वाढते. आणि माझं असं आहे, माझं वय वाढते आणि माझी साईज कमी होते. म्हणजे पहिलं मला 28 साईजची जीन्स यायची आणि आता मला 26 साईजची जीन्स येते. म्हणजे दोन साईज कमी. असे जीन्स तर 2 साईजच्याच हिशोबाने भेटते, 32, 30, 28, 26, 24 असं. सो माझं पहिलं 28 होतं आणि आता 26 आहे. आणि माझ्या कपड्यांचं पण असं आहे ना की मी कपडे माझ्याकडे खूप आधीचे कपडे आहेत. 5-5, 6-6 वर्ष, 7-8 वर्षापासूनच्या आधीपासूनचे कपडे. कारण की मी कधी जाडी झालेच नाही, तर मला असं टाकायचं मन नाही करत कपडे. सो मी रिपीट ते घालत राहते. आणि हां, हे माझा आजचा आउटफिट चांगला दिसतो याला. मी इस्त्री वगैरे केलं ना खूप बारी दिसणार आहे. मी असं ठेवणार आहे ते. आणि त्याच्यासुद्धा तशी मी बॅग पण मागवली मेशोवरून. सो ती काय माहिती कधी येईल, ते 8 दिवस लागतात ते यायला. सो ती पण मी मागवली आणि जेव्हा ती माझ्याकडे बॅग येईल तेव्हा मी शिकवून जाणार आहे कुठेतरी म्हणजे प्लॅन कुठेतरी. सो असा होता माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल आजचा तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आता मी खूप कम्फर्टेबल झाली असं सगळं बोलायला. पहिला भीती वाटत होती, पण आता नाही वाटत मला भीती सगळं बोलायला. सो मला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने माझे जे पण काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला बघायला भेटेल. पुढचे येणारे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बस आजच्यासाठी इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. जसं जे पण माझ्या लाईफमध्ये गेलं ते मी मला दाखवेल. नवीन वगैरे काय बोलत नाही. सो आजचा दिवस असा होता. बाय.